आज आम्ही शेतामध्ये आलो, प्रशासक कुठंतरी जागं व्हावं म्हणून. आता आमची वांजरा इथून 4 किलोमीटर आहे आणि 4 किलोमीटरमधून कमीत कमी 3 किलोमीटर गावाला पाणी आज सगळा वेढा घातला. चौकून पाणी आहे. नदीचं पाणी वांजरत येऊ दे नाही. वांजराचे वरून 18-19 दरवाजे. बरं, ही काय तुम्ही सरकारनं केलं नाही आमचं म्हणणं नाही, पर जी सरकारजवळ जी आज ह्या शेतकऱ्याचं नुकसान देण्यासाठी जी लोकांनी तातडीने यांना जी सत्तेवर बसविले आणि ह्या सत्तेचा गर्व न करता, राजकारण न करता, कुठल्याही माणसाला कुठल्याही जिल्ह्यात जावा तुम्ही, आमचा तर आज चौकून वेडा आता पाण्याचा आलेला. मग शासन, तहसीलदार आहे, तलाठी आहे, मंडळ आहे, कृषी मंत्री आहे, कुणीही यायला रेडी नाही. आणि शेतकरी मेले असल्यास आता पिकातून तर मेलाच, परंतु वैयक्तिक पाण्यानं मारण्यापेक्षा शासनानं आमची कळकळीची विनंती आहे, निदान मुख्यमंत्र्यांनी मुंबईवर बसून हेलिकॉप्टरनं सगळ्या महाराष्ट्राचा दौरा करावा आणि महाराष्ट्रात किती अतिरिक्त पाण्याचा कहर चालू आहे ही बघावं आणि पंचनामा ही तोंडातून काढून टाकावं. आता पंचनामा म्हणजे कुठंतरी थोडं नुकसान झालं तर त्याचं नाव असतं पंचनामा. 100% नुकसान होऊन याचा पंचनामा नसतंय. आमची कळकळीची विनंती आहे लातूरच्या पालकमंत्र्याला, ह्या जिल्ह्यात फिरून अतोनात नुकसान हेक्टरी कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये नुकसान द्यावं. ही काय कुठल्या शेतकऱ्याचं इतकं नुकसान दिल्यामुळं काही त्याचे कुठले कामं हटले जाते नाही, पर कुठंतरी ती ज्वारी अगर गहू आणून खाईल आणि त्याचं अन्न कुठंतरी खाऊन भागवीन. निसर्गाला कुणी काय करू शकत नसतंय. पर सरकारनं जागा होऊन शेतकऱ्याच्या पाठीशी व्हावं, उभं राहावं. एवढे बोलून आमच्या कळकळीचे, आमचं काय भाषण नाही, हे आमची विनंती आहे, मागणं आहे, भिका आहे. तुम्हाला सत्तेवर बसून आम्हाला भीक मागायची, आमच्यावर जावा आणि सतत आमच्या पाठीशी सुद्धा तुम्ही लागला, सगळेच लागले, पण निसर्ग सुद्धा लागला आणि निसर्गालाच आम्ही उलटे हात करू का आता बस कर बाबा, आम्हाला जगू दे. बस आमचं एवढंच बोलणं आणि तातडीनं बघायला यावं हीच बोलणं आहे.